एखादी कॅपिटल ॲसेट विकल्यावर त्याच्यात कॅपिटल गेन टॅक्स हा पडतो. अरे पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, विकणं म्हणजे काय? कशाला विकणं म्हणायचं? मला माहिती आहे तुम्हाला की विकणं म्हणजे सेल करणं आहे, असं नाही आहे. इन्कम टॅक्सच्या नियमानुसार त्याला शब्द दिलेला आहे ट्रान्सफर. तर चला या व्हिडिओमध्ये आज बघून घेऊया की एक्झॅक्टली हे ट्रान्सफर म्हणजे काय बोलतायत, काय सांगतायत नेमकं आपल्याला, की कुठल्या कुठल्या विकण्याच्या पद्धती असू शकतात. इथे तुम्हाला दिलेले 6 क्लॉज ABCD असू द्या, ते असतील ते असणारच आहेत, पण आपण एकदम शुद्ध आणि एकदम मजेशीर समजून घेऊया की ते 6 क्लॉज काय सांगतायत. तर सर्वात पहिले पहिला क्लॉज काय सांगतोय, सेल म्हणजे विकणे. सेल त्याच्यात शब्द लिहिला आहे, ट्रान्सफरमध्ये सेल हा शब्द लिहिलेला आहे की एखादी गोष्ट आपण विकतो किंवा एखादी जागा आपण विकतो किंवा एखादी प्रॉपर्टी आपण विकतो, ज्याच्यात सेल ॲग्रीमेंट होतं तो सेल. नंतर दिले त्यांनी एक्सचेंज, त्याच पॉईंटमध्ये दिलेले एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे बार्टर, वस्तुविनिमय म्हणतो आपण त्याला, की या जागेच्या बदल्यात ही जागा देतो, त्या जागेच्या बदल्यात कुठली तरी मी तुम्हाला बिल्डिंग वगैरे देतो, ही सुद्धा एक्सचेंज असतो. याला सुद्धा काय म्हणतात, एक्सचेंज. आणि हे सुद्धा कॅपिटल गेन सेलमध्ये कन्वर्ट झाल्यासारखं होतं किंवा ते टॅक्सेबल हे नक्कीच होतं, त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स हा येतो. दुसरं पॉईंट ते म्हणतात की एक्स्टिंग्विशमेंट. अरे एक्स्टिंग्विशमेंट ऑफ राईट्स, हक्क सोडणे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचे हक्क सोडलेत, का सोडताय? कुणीही फुकट हक्क सोडत नाहीत, त्याच्यासाठी काहीतरी मोबदला म्हणजेच कन्सिडरेशन घेतो. कुणी आज कुठेही कुणालाही फुकट देत नाही. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचं कन्सिडरेशन हा घेतोच. मग असं जर कधी एक्स्टिंग्विशमेंट ऑफ राईट्स असतील, हक्क तुम्ही सोडून दिले असतील, त्याच्यावर सुद्धा ॲग्रीमेंट होतं. आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये जर कधी तुम्ही म्हणत असाल की इथे मी एवढं कन्सिडरेशन घेतलंय, तरी यावर सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स हा पडतो. आता 2 पॉईंट झाले. तिसरा पॉईंट काय सांगतोय, की तिसरा पॉईंट ते म्हणतायत की तुम्ही जर कधी एखादा ॲसेट म्हणजे तुमची जागा असेल, म्हणजे तुमचं एखादी बिल्डिंग असेल, ते तुम्ही कन्वर्ट करताय स्टॉक इन ट्रेडमध्ये. अरे बापरे, आता स्टॉक इन ट्रेडमध्ये कन्वर्ट करताय म्हणजे काय, की माझ्याकडे समजा एक 10 एकर जागा आहे. 10 एकर जागेमध्ये मी 3 प्लॉट केलेत. मला सांगा 10 एकर जागा होती, आता त्या जागेचे तुम्ही 3 प्लॉट करून विकताय, 3 आणि एखादा 4 गुंठ्याचा प्लॉट होईल. मग मला तुम्ही सांगा की 10 एकरचे 3 प्लॉट करतायत म्हणल्यावर तुम्ही तुमची ॲसेट कशात कन्वर्ट केली, स्टॉकमध्ये, नंबर ऑफ प्लॉट्समध्ये. तर जेव्हा तुम्ही एखादी ॲसेट जागेवर म्हणजे प्लॉटमध्ये कन्वर्ट करता, हे सुद्धा कन्व्हर्जन होतं. हे सुद्धा कन्व्हर्जन कॅपिटल गेनमध्ये सेल म्हणून ट्रीट केलं जातं, ट्रान्सफर म्हणून ट्रीट केलं जातं. कारण की पूर्ण जागा विकणे आणि प्लॉट करून विकणे ह्यात बराच फरक आहे. ह्यात बऱ्याच गोष्टी ॲडिशनली कराव्या लागतात आणि त्याला भावसुद्धा चांगला मिळतो. म्हणून डिपार्टमेंट त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवून असतं की तुम्ही जर कधी असे कन्वर्ट केलं असेल तर तुम्हाला त्याच्यावरचा कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागणार आहे. कधी भरावा लागणार आहे ते नंतर बघूया. मी फक्त तुम्हाला इथे डेफिनेशन सांगतोय की एक्झॅक्टली ट्रान्सफरमध्ये काय मोडतं. 3 गोष्टी सांगितल्या. चौथी गोष्ट ते म्हणतात की एखाद्या वेळेस काय होतं ना, गव्हर्नमेंट बघा आपली जागा टेक ओव्हर करतो, त्याला कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणतात. कधी रोड बांधण्यासाठी म्हणा, कधी काही रोड डेव्हलप करण्यासाठी, कधी काही जागा डेव्हलप करण्यासाठी, कधी कुठे रिझर्वेशन पडतं. म्हणजे काय करतात, गव्हर्नमेंट आपली जागा लँड ॲक्वायर करतो, त्याला कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणतात. आपण त्याला काय करू शकत नाही आहे. पण कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये काय होतं, गव्हर्नमेंट तुम्हाला याचा मोबदला देतो. गव्हर्नमेंट जेव्हा तुम्हाला मोबदला देतो तेव्हा ते ट्रान्सफर म्हणून ट्रीट केलं जातं आणि याच्यावर सुद्धा कॅपिटल गेन टॅक्स हा पडतो. आता 5वी गोष्ट काय सांगितली आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की काही लोक जागा डेव्हलपमेंटला देतात किंवा एखाद्या वेळेस जागा असते मला घर बांधून दे म्हणतात. पण एखाद्या वेळेस काय होतं किंवा एखादी जागा आपण विकायला जातो, पण त्या जागेचा भाव नंतर कदाचित वाढू शकतो. कारण की आपण घर बनवायला सांगितलेलं आहे, नंतर कुणी बायर आणि सेलर कुणाच्या नावावर तरी आपण करतो ती जागा की तू मला हे डेव्हलप करून दे किंवा तू माझ्या बाजूने ही विक. पण नंतर भाव वाढतो, एखाद्या वेळेस इथे कॅन्सल पण करू शकतो आपण. मग हे कॅन्सल केलं तर काय होतं की सेलरला किंवा बायरला, सेलरला तर जाऊ द्या, पण बायरला एक प्रोटेक्टिव्ह म्हणून एक पार्ट परफॉर्मन्समध्ये त्या जागेचं पूर्ण पोझिशन घेता येतं. आणि जेव्हा तुम्ही असं जागेचं पोझिशन घेता ते सुद्धा कॅपिटल गेनमध्ये येतं, ट्रान्सफरच्या डेफिनेशनमध्ये येतं. आता शेवटची गोष्ट, ट्रान्सफरमध्ये अजून काय पडतं
काय व्हायचं ना की बऱ्याच कंपन्या भारतात आहेत, पण त्या बऱ्याच भारतात कंपन्या रजिस्टर्ड आहेत, पण त्यांचा कंट्रोलिंग पूर्ण फॉरेन कंपन्यांचा आहे. मग बऱ्याच वेळा काय व्हायचं की फॉरेन कंपन्या बाहेरच्या बाहेरच भारताबाहेरच काय करायच्या, त्या कंपनीचे राईट्स, हक्क, की आम्ही ही कंपनी चालू शकतो असे हक्क म्हणजे कशात असतात, इक्विटी शेअर्समध्ये, हे बाहेरच्या बाहेरच सेल करून टाकायचे. आता मग बाहेरच्या बाहेर म्हणजे काय, कारण की इन्कम टॅक्स कायदा कुठे ॲप्लिकेबल होतो, फक्त भारतात. मग भारताच्या बाहेर होईल काय ॲप्लिकेबल नाही आहे. पण तुम्ही हक्क कुठल्या कंपनीचे विकलेत, इंडियन कंपनीचे, ज्यात तुमचे हक्क होते ते विकलेत. अशा बऱ्याचशा गोष्टी बाहेर व्हायला लागल्या होत्या. मग तुम्ही त्याच्याबद्दल एखादी राईट्स डिस्पोज करत असाल, ट्रान्सफर करत असाल, त्याचं ॲग्रीमेंट बाहेर झालं असेल भारताबाहेर, तरीही सुद्धा ते कॅपिटल गेनच्या डेफिनेशनमध्ये येतं, ट्रान्सफरमध्ये येतं. अशी एक केस झालेली आहे वोडाफोनबद्दल. अशी एक केस झालेली 2012 साली अशी एक केस झाली होती की वोडाफोननी इंडियन कंट्रोल कंपनीचे शेअर्स बाहेरच्या बाहेरच काय केले होते, सेल केले होते आणि सांगितलं होतं की त्याचा संबंध येत नाही, कारण की आम्ही हे ॲग्रीमेंट बाहेर केलं. पण नाही, भारतामध्ये तुम्ही जर कधी ती कंपनी असेल म्हणजे तुम्ही भारताचे हक्क विकताय, भारताच्या कंपनीचे हक्क विकताय, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरचा कॅपिटल गेन टॅक्स हा भरावाच लागणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्यात कॅपिटल गेन टॅक्स किती आला होता, तब्बल ॲप्रॉक्सिमेट नाही सांगू शकत, पण जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा टॅक्स हा होता. ते ट्रान्झॅक्शन कव्हर केलं डिपार्टमेंटनी. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करत राहा, येत राहा, मराठी माणसांपर्यंत पोहोचवत राहा, सगळ्यांना याचा बेनिफिट मिळू द्या. धन्यवाद.